नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणी जे काही कारस्थान करत आहे ते कारस्थान आता समोर येणार आहे, ते म्हणजे कलाला प्रश्न पडलेला असतो की ग्रंथातलं पान कसं काय फाटलं गेलेलं आहे. तर रोहिणीने आता अख्खा ग्रंथ पाण्याखाली बुडवण्याचं ठरवलेलं असतं आणि नेमकी कला त्यावेळेस तिथे पोहोचलेली आहे आणि रोहिणीला कलाने रंगेहात पकडलेला आहे. नक्कीच कला या गोष्टीची शिक्षा ही रोहिणीला करणार, कारण कितीही रोहिणीने कारस्थान केलं, काहीही झालेलं असलं तरीही कलाने मात्र तिला पकडलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर इकडे अद्वैत सोहमकडे आलेला आहे आणि तो सोहमशी बोलत असतो, सोहमला विचारत असतो. तेव्हा मात्र सोहमला तो एकच गोष्ट विचारतो आणि ती म्हणजे की नक्की काय झालंय सोहम, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, तुला अनामिकाबद्दल काय वाटतं. तेव्हा सोहम मात्र अद्वैतला सांगत आहे की दादा खरं सांगू का, मला ना असं वाटतं की आम्ही दोघंजण एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहोत. तेव्हा अद्वैतला मात्र धक्का बसलेला आहे. अद्वैत म्हणतो काय, मग तुला कोण वाटतं तुझ्या आयुष्यात योग्य आहे. तेव्हा सोहमने उत्तर दिलेलं आहे ते म्हणजेच त्याच्या आयुष्यात योग्य असणारी व्यक्ती ही काजल आहे. तेव्हा मात्र अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला आहे. म्हणजे सोहमचं अद्वैत काजलवरती प्रेम आहे ही गोष्ट समोर येत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही एकत्र लाडू वळत आहेत, म्हणजे चांदेकरांच्या घरी दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे. सर्व चांदेकर खुश आहेत, पण आता हे सगळं जो आनंदाचा क्षण आहे, हा जो आनंद आहे तो मात्र या रोहिणीला बघवत नाही आहे. तिला मात्र वाईट वाटत आहे. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही चांदेकरांच्या घरामध्ये आनंदी वातावरण नसायलाच पाहिजे. त्यासाठी रोहिणीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात. काय करायचं, हे सगळे तुकडे झालेले आहेत, याचं काय करावं लागेल, अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. तेव्हा मात्र इकडे रोहिणी आता वाकून बघत असते दरवाजातून. तिला खूप आनंद झालेला असतो. जे काही घडलंय त्यासाठी ती खूप खुश असते. म्हणजे हे सगळं तिनंच केलेलं असतं. तिला मात्र बरं वाटत असतं की चला फायनली काहीतरी आपल्या मनाप्रमाणे होतंय, या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सरोज आता बाहेर आलेली असते. रजनी फोनवर बोलत असते. रजनी फोन करत असते. अक्षरशः फोन करून करून ती वैतागलेली असते, पण तिकडून काही फोन उचलला जात नसतो. त्यामुळं ती म्हणत असते की हो एकदा ऐकून घ्या, आणि श्रीकांत फोन उचलतो. श्रीकांत म्हणतो तुला कळत नाही का गं, तुला किती वेळा सांगितलं मला फोन करत जाऊ नको, मी कामात असतो, तुझ्या फालतू गोष्टी ऐकून घ्यायला माझ्याकडे वेळ नाही आहे. इकडे रजनी म्हणत असते की हो एकदा ऐकून घ्या ना, सोहमशी तुम्ही एकदा बोला ना. बिचारी रजनी ते गयावया करत असते, रडत असते, पण तिकडून श्रीकांतकडून मात्र काहीच रिस्पॉन्स येत नसतो. कारण श्रीकांतचं असं म्हणणं असतं की ते तुझी तू बघून घे, मला अजिबात मध्ये घ्यायचं नाही, तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं मी, असं म्हणत ते बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रजनीला जराही तो श्रीकांत भाव देत नसतो. बिचारी रजनी रडत असते. अक्षरशः तिला कळत नाही आहे की काय करू, नक्की ही गोष्ट कशी हँडल करायची आहे, हा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि त्याचबरोबर सरोज तिथे येते. सरोज विचारते काय झालं. तेव्हा रजनी सांगू लागते की हे सगळं असं झालेलं आहे. मग मात्र सरोज म्हणते की अगं रजनी शांत हो, मला माहिती आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की अहो सरोज वहिनी काय करू सांगा ना तुम्ही, मला कळतच नाही आहे की मी गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत. कारण मला माझ्या डोक्यातच येत नाही आहे की मी काय करते. कारण मी यांना फोन करते पण त्यांना फोन उचलायचा नाही आहे माझा. आणि त्याचबरोबर मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करते. अहो मुलगा आमचा बघितलं ना सोहमच्या बाबतीत काय झालं आहे, सोहम आणि अनामिकाच्या. तेव्हा सरोजला काहीच माहीत नसतं. अनामिका घरी येऊन गेली, डिवोर्स पेपर देऊन गेली, याबद्दल सरोजला काहीच माहीत नसतं. सरोज विचारते काय झालं आहे. तेव्हा ती सांगायला सुरुवात करते आज अनामिका आली होती, आणि मग घडलेला प्रसंग सरोजला सांगत असते. अनामिका आली होती, अनामिकाने सगळ्यांच्या समोर डिवोर्स पेपर दिले, ह्या गोष्टी ती सांगायला लागते. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे सरोजला. सरोज म्हणते काय. तेव्हा ती सांगते की हो, आणि तिनं सांगितलं की मी इथं काही सगळं जुळवून घ्यायला आलेली नाही आहे, मला हे नातंच नको आहे.
आणि तेव्हा मात्र सरोज म्हणते, काय? मला माहिती आहे, साहजिक आहे आत्ताची परिस्थिती आणि त्याचबरोबर तुझ्याशी श्रीकांत भाऊजींचं असलेलं वागणं. पण आता तुला एक गोष्ट करायची आहे. मला माहिती आहे, मीही त्याच परिस्थितीतून गेलेली होती जेव्हा अद्वैत लहान होता तेव्हा. मला माहिती आहे आपला जोडीदार आपल्यासोबत असावा असं वाटत असतं. पण या लोकांना काय वाटतं माहिती आहे का तुला? त्यांना ना बरं वाटतं आपण त्यांच्या पायाशी येतो ह्या गोष्टीमुळं. पण आपण ठरवायचं आहे की काय करायचं ते, असं सरोज सांगत असते. सरोज म्हणत असते की हे बघ, खचून नाही जायचं. काहीही झालं तरी तू खचून जाऊ नकोस. तू खचून गेलीस तर सगळ्या गोष्टी अवघड होणार आहेत. तुला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. जी काय परिस्थिती आहे ती तुला पाहावी लागणार आहे. आता शांतपणे जाऊन झोप. अजिबात कसलाही विचार करू नको, असं इकडे सरोज तिला सांगत असते. सरोज जेव्हा ह्या गोष्टी सांगत असते तेव्हा मात्र इकडे सरोज स्वतःच आता टेन्शनमध्ये आलेली असते. सरोजला स्वतःचंच काही कळत नसतं की मी काय बोलले. कारण मी आत्ता तिला बोलले, परंतु माझी अवस्था काय आहे, मला काय वाटतं, या गोष्टींचा विचार कधी केला आहे का मी? आणि सरोज विचार करायला लागते की मला आज असं का वाटतंय. आजपर्यंत कधीच वाटलं नव्हतं की माझा जोडीदार माझ्यासोबत असावा. तेव्हा माझ्याकडे 2 मार्ग होते आणि त्यातला मार्ग मी स्वीकारला. आणि मग आज का वाटतंय मला असं? असा विचार सरोजच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र तेवढ्यातच कला तिथे येते. कला आलेली पाहून सरोजला ती विचारते, काय झालं सरोज मॅडम? सरोज म्हणते, नाही गं, काही नाही. सरोजला कला म्हणते की काय झालं सांगा ना. तेव्हा सरोज तिला सांगायला सुरुवात करते. कधी कधी ना काही गोष्टी अशा घडतात की कळत नाही आपल्याला की काय केलं पाहिजे. आजही तसाच प्रसंग ओढवलेला आहे. तेव्हा ती सांगत असते की मला माहिती होतं काही माणसं असतात अशी की ज्यांना संसार किंवा बाकी कोणाबद्दल काहीच वाटत नाही आहे. त्यांना त्यांची स्वप्न महत्त्वाची वाटतात. मग त्यावेळेस माझ्याकडे 2च पर्याय होते. एक तर राख व्हायचं किंवा त्या राखेतून फिनिक्स पक्षाचा जन्म होतो तसा स्वतःचा नवीन जन्म होऊ द्यायचा. मग मी ते स्वीकारलं. मी बाकीच्या सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात केली. ते सगळं मी स्वीकारलं आणि आनंदाने ते करते. पण आज मला जाणवतं आहे की नाही, माझं काहीतरी चुकलं आहे का? मी चुकीचं ठरवलं का? आज मला कळत नाही आहे. तेव्हा कला म्हणते की हे बघा सरोज मॅम, सगळं व्यवस्थित होणार आहे. काळजी नका करू तुम्ही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही खंबीरपणे उभे राहा. असं नका समजू तुम्ही. आता तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन आहात. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या एवढ्या छान पद्धतीने तुम्ही हँडल करता, एवढं सगळं करता. आणि मग आज असा विचार का करताय? काहीही झालं तरीही तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. नाहीतर मी आणि अद्वैतने काय करायचं? मी आणि चांदेकरने कोणाकडे बघायचं? तुम्हीच जर अशा खचला तर, असं कला सरोजला सांगत असते. तेव्हा मात्र सरोज म्हणते की खरंच आज मला ना खूप प्राऊड फील होतं आहे. मान्य आहे मी सुरुवातीला तुझ्याशी अजिबात व्यवस्थित वागली नाही, परंतु आज मला स्वतःला खूप छान वाटतं आहे की तू माझी सून आहेस. या गोष्टीमुळं खरं तर मला खूप बरं वाटतं आहे, असं सरोज सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कला सरोजकडे पाहत असते आणि सरोज कलाला म्हणते की चालेल, गुड नाईट, झोप तूही, मीही झोपते, असं सांगू लागते. तेव्हा मात्र कला विचार करत असते की हे सगळं काय आहे? हे सगळं त्या शापामुळं तर होत नाही आहे ना. मग कलावरती रूममध्ये येते. त्याच गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. अजून तरी कलाला अनामिकाने डिवोर्स पेपर दिलेले आहेत ही गोष्ट माहीत नाही आहे. जर ती गोष्ट कळली तर खूपच अवघड होणार असतं. परंतु आता कला रूममध्ये येते, लाईट बंद करते आणि त्याचबरोबर तिच्या हातातला तांब्या जो असतो पाण्याचा आणलेला तो पडतो. तेव्हा अद्वैत धाडकन जागा होतो. अद्वैत म्हणतो, काय झालं? आणि तो कलाला विचारू लागतो. कला मात्र अद्वैतला म्हणते की चांदेकर, शांत हो तू, असं म्हणत त्याला शांत करू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं तू घुबडेस का? एवढ्या रात्रीचं जागतेस, तुला कळतं आहे का? तेव्हा ती म्हणते, गप्प बस रे तू, तुझं काय चाललं आहे? आणि तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे पाहत असतो. तेव्हा कला म्हणते की काय हे? अद्वैत म्हणतो की झोप ना शांत. तेव्हा कला म्हणते की ते ग्रंथाचं पान, मला कळत नाही आहे की हे सगळं काय घडलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की उद्या बघूया आपण, झोप. मग कलाला तो झोपायला सांगतो. कला म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो, आता काय? असं म्हणत अद्वैत कलाशी बोलत असतो. कला मात्र घाबरलेली असते, कारण आत्ता खाली गेल्यानंतर ज्या गोष्टी तिला ऐकायला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं तिला भीती वाटत असते
की म्हणजे आपल्या घराला लागलेला जो शाप आहे त्याच्यामुळं तर हे सगळं घडत नाही आहे ना, असं तिच्या डोक्यात आलेलं असतं. मग अद्वैत तिला शांतपणे झोपायला सांगतो आणि मग स्वतःही आता खाली येऊन झोपतो. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते. कलाच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात. गुरुजींनी तिला दिलेला तो ग्रंथ, त्यातून मार्ग मिळणार आहे तुम्हाला हे सांगितलेलं असतं. आणि ऐनवेळी जेव्हा ग्रंथ वाचायला घेतला जातो तेव्हा त्या ग्रंथातलं पहिलं पान जे महत्त्वाचं आहे ते फाटलेलं असतं. ह्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे कला मात्र विचार करत असते की हे सगळं काय घडतंय आणि काय होतंय, काय याच्यातून मार्ग कसा काढायचा आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि एकदम जोरात दचकते आणि जागी होते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, तू इथे वरती झोप ना माझ्यासोबत. तू सोबत असला ना की मला भीती नाही वाटत आहे. अद्वैत म्हणतो, आता सगळे तुला घाबरतात आणि तू कोणाला घाबरायला लागलेस? अद्वैत मात्र मस्करीच्याच मूडमध्ये असतो आणि तिच्याशी त्याच पद्धतीने बोलत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर ऐक ना जरा, मी तुला काय सांगते, मला भीती वाटते ना म्हणून सांगते ना, आणि तुझ्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं, असं म्हणत अद्वैतलाच ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे. मग अद्वैत कलाच्या शेजारी बेडवरती आता झोपत असतो. कलाने स्वतःहून त्याला तो हक्क दिलेला आहे आणि त्याचबरोबर अद्वैत लाईट ऑफ करतो. कला म्हणते की चांदेकर, मी तुझा हात पकडते, असं म्हणत कलाने अद्वैतचा हात हातात घेतलेला आहे. आणि मग कला ही अद्वैतच्या सोबत आता शांतपणे तिथं झोपी गेलेली असते. कलाला खूप बरं वाटत असतं. आज अद्वैत तिच्यासोबत आहे, ही गोष्ट तिला खूप छान वाटत असते. तेव्हा कला त्याला सांगतही असते, मनातल्या मनात म्हणतही असते, आपला जोडीदार आपल्यासोबत आहे, ही गोष्ट खरंच खूप आनंदाची आहे, असं कलाचं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठलेली असते आणि उठल्या उठल्या ग्रंथातलं ते पान जे आहे ते पाहत असते, ते जोडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय हे? तेव्हा कला म्हणत असते की मला कळत नाही आहे चांदेकर, मी कसा मार्ग काढू या सगळ्यावरती, मी या सगळ्यातून काय करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र कलाचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की जरा खरं शांत हो ना, तू तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी, तुला कळत नाही आहे का काय झालेलं आहे ते, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर ना, एवढी घाई नको करू. तेव्हा तो म्हणतो की मी गुरुजींना फोन करू का? जर मी गुरुजींना फोन केला तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की मग कर ना, लवकर कर गुरुजींना फोन. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गुरुजींना फोन केला जातो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे गुरुजींना फोन केल्यानंतर गुरुजी म्हणतात की आकाशवाणी एकदाच होते, कारण मी तुम्हाला जेव्हा तो ग्रंथ दिलेला होता तेव्हा तो व्यवस्थित होता, तेव्हा काहीच नाही झालेलं. आणि आत्ता काय झालं हे सगळं, तुम्ही आत्ता काय बोलताय हे सगळं, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळेस इकडे अद्वैत आणि कला हादरतात. गुरुजींना ते म्हणत असतात की दुसरी कॉफी आहे का एखादी? तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, मी तुम्हाला दिला होता तेव्हा तो ग्रंथ व्यवस्थित होता, तेव्हा त्याला काहीही झालेलं नव्हतं, तुमच्याकडून ते घडलेलं आहे, आता तुम्हालाच तुमचं नशीब जोडावं लागणार आहे. जर तुम्ही ते जोडू शकलात तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत आणि कला पुन्हा हादरतात. त्यांना कळत नाही आहे की आता करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत विचार करत असतात. तेवढ्यातच आबा खालून आवाज देतात की अरे अद्वैत, ये खाली, कारण आता काय करायचं आहे माहिती आहे का तुला, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं असतं. लाडू बांधायचे आहेत, लाडूची सगळी तयारी झालेली आहे, दिवाळीची तयारी करायची आहे, असं इकडे आबा सांगत असतात. आणि त्याच वेळी आबा बोलत आहेत, सगळ्यांना बोलवत आहेत. आणि त्यावेळी मात्र आता अद्वैत आणि कला दोघंही निघालेले असतात. आणि मग इकडे आबा खाली सगळ्यांना सांगत आहेत की नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने तयारी करायची आहे, या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. कला आता जिना उतरत असते आणि जिना उतरताना तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. तिला कळतच नसतं की काय घडतंय, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. त्या गोष्टींचा विचार करत करतच कला जिना उतरत असते. तेव्हा मात्र अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की बटन स्विच ऑफ केलं, तुझे विचार जे आहेत ना ते चालूच आहेत आणि त्यासाठीच हे सगळं करावं लागलेलं आहे. तेव्हा मात्र
इकडे खूप मोठा धक्का कलाला बसलेला असतो. कला म्हणत असते की काय करतोस तू चांदेकर हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की बघितलं ना, तुझे जे विचार चालू आहेत ना, त्याला ऑफ करायचं होतं ते केलं, असं तो सांगायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र इकडे आता रजनी आणि कला दोघीही बोलत असतात. रजनी म्हणते की सुवर्णाने चिवडा बनवायला घेतलाय, लाडूची तयारी झाली, आपण सगळेजण लाडू वळायला घेऊया. म्हणून अख्खं चांदेकर कुटुंब म्हणजे रजनी, सरोज, कला, अद्वैत, आबा लाडू वळण्यासाठी असतात. आणि दोन महाराणी ज्या असतात म्हणजेच रोहिणी आणि नैना दोघेही तिथे सोप्यावर बसलेले असतात. का तर म्हणे त्यांना ते नाही जमत, त्या पार्लरमध्ये जाऊन आलेले आहेत. मग त्यांचं जे काही मॅनिक्युअर नेल्स केलेले ते खराब होत आहेत असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून त्या दोघीही काही येत नाहीत. अद्वैतसुद्धा कलाच्या सोबत लाडू वळायला बसलेला असतो. काही गेल्या अद्वैतचा लाडू काय तिथं बसत नसतो. कला म्हणत असते की चांदेकर, तू एवढा परफेक्टनिस्ट, पण तुझा लाडू काय गोल येत नाही रे, बसतच नाही येतो. अद्वैत म्हणत असतो की तुला माहिती आहे ना मी कोण आहे. होईल असं म्हणत तो प्रत्येक वेळेस लाडूमध्ये एक्स्ट्रा तूप ॲड करत असतो. कला म्हणत असते की चांदेकर, ते तूप टाकल्याने काय लाडू व्यवस्थित होणार नाही आहे. अद्वैत म्हणतो की होईल, लाडू असेल तर तुपाशीच. असं तो बोलत काही म्हणी वापरत असतो, काही चाललेलं असतं. कला मात्र हसत असते आणि नंतर अद्वैतला म्हणते की तुला माहिती आहे का चांदेकर, तू चिडला ना, तुझे हे जे गाल आहेत ना ते लाडवासारखे गोल होतात आणि छान दिसतंस रे, आणि क्यूट दिसतंस तू चिडला की, असं अद्वैतला म्हणत असते. इकडे रजनी, सरोज दोघीही तिथं असतात. दोघीही तेच करत असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडत असतं आणि सगळेजण खुश असतात, पण रोहिणीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू असतात. तिला असं वाटत असतं की चला, काहीही असलं तरीही आत्ता सध्याच्या घडीला आत्ता हे जे काही चालू आहे ना, त्या सगळ्याचा आपल्याला फायदा घेतला पाहिजे, असा विचार तिने करायला सुरुवात केलेली असते. आता ती फायदा कसा घेणार, तर तिला फक्त एवढंच वाटत आहे की आपण आत्ता एकच गोष्ट करायची. हे सगळेजण लाडू वळण्यात इथं दंग आहेत, तर आपण वरती जायचं आणि तो जो ग्रंथ आहे ना त्याचं एकच पान खराब झालेलं आहे ना, आता बाकीची पण पानं खराब केली पाहिजेत, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि म्हणूनच ती हे सगळं करत असते. आणि त्याचवेळी तिनं आता मुद्दामच रूममध्ये जायला निघते. इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात. अद्वैतचे लाडू काही केल्या बनत नसतात. सगळेजण अद्वैतला चिडवत असतात, हसत असतात. अद्वैत म्हणत असतो पण का, हे असं का, माझ्याच बाबतीत का होतं आहे, माझे का लाडू वळले जात नाही, आणि मी आता बनवूनच दाखवतो, असं म्हणत अद्वैत हट्टाला पेटलेला असतो आणि लाडू बनवणारच आहे असं तो सांगत असतो. त्याचबरोबर आबासुद्धा अद्वैतकडे पाहत असतात. कलासुद्धा अद्वैतला मुद्दाम चिडवत असते आणि त्याला सांगत असते की खरंच तू खूप क्यूट दिसतोस, असं म्हणत त्याला त्याच्याशी बोलत असते. तेव्हा अद्वैतसुद्धा गालातल्या गालात हसत असतो आणि तोसुद्धा कलाकडे पाहत असतो. म्हणजे कलाने केलेलं कौतुक हे अद्वैतला आवडलेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत यांचं लाडू बनवणं मात्र सुरूच आहे. परंतु जेव्हा कला आणि अद्वैत लाडू बनवत आहेत तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला सांगत असते आणि नेमकं त्याच वेळेस आता रोहिणी तिथून वरती निघून गेलेली आहे कलाच्या रूममध्ये. कलाच्या रूममध्ये गेल्यानंतर रोहिणीच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की आत्ताच्या आत्ता तो ग्रंथ जो आहे तो ताब्यात घ्यायचा, आणि तो ग्रंथ ताब्यात घेतला की मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. इकडे बिचारे कला आणि अद्वैत लाडू वळत आहेत. त्यांना माहीतच नाही आहे की या रोहिणीच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे, आणि तिला मात्र वरती जाऊन पटकन तो ग्रंथ ताब्यात घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गोंधळ घालायचा आहे, एवढंच सुरू आहे. आणि मग ती वरती जाते, कलाच्या रूममध्ये जाते, तो ग्रंथ शोधते. तिथंच कलाने पाण्याचा जग भरून ठेवलेला असतो. तो पाण्याचा जग आहे तो हातात घेते आणि म्हणते की एक पान खराब करून काय होणार आहे, या ग्रंथाची सगळी पानं खराब झाली पाहिजेत, असं म्हणत तिने त्या ग्रंथावरती पाणी ओतायला घेतलेलं असतं. आणि नेमकं तेवढ्यातच कला तिथं पोहोचलेली असते. त्या ग्रंथावरती रोहिणी पाणी ओतत असते आणि तेवढ्यात कला तिथं पोहोचल्यामुळं रोहिणीचा मात्र चांगलाच बँड वाजलेला आहे. कलाला आता कळलेलं आहे की ग्रंथ खराब करणारी व्यक्ती कोण आहे. म्हणजे ग्रंथातलं पहिलं पान कोणी फाडलेलं आहे, तर ते रोहिणीनं फाडलेलं आहे. ही गोष्ट कलाला चांगलीच समजलेली आहे.
आणि त्याचबरोबर इकडे रोहिणीला तिने रंगेहात पकडले. इकडे अद्वैत हा सोहमशी बोलायला गेलेला असतो. सोहमला म्हणत असतो की मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा सोहम म्हणतो अनामिकाबद्दल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो. तेव्हा सोहम म्हणत असतो की मला ना वाटतं की आम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे. तेव्हा इकडे अद्वैतला सोहम सांगतो की हो खरंच सांगते मी सांगतोय की आम्ही दोघंच आहे ना म्हणजे एकमेकांसाठी बनलेलंच नाही आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय नक्की. तेव्हा सोहम सांगतो की हो. मग अद्वैत म्हणतो कोण आहे तुझ्या मनामध्ये. आणि मग तो सांगतो की काजल म्हणजे माझं काजलवरती प्रेम आहे. ही गोष्ट त्याने अद्वैतला सांगितली. अद्वैत आता सोहम आणि काजलला एकत्र आणण्यासाठी नक्की काय करणार आहे हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.